कधी-कधी मनातल्या गोष्टी आहेत ना, कोणाशी शेअर करता येत नाही आपल्याला. पण मी मात्र माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते. आज सकाळी सुरुवात केली मी बागेतल्या कामापासून. म्हणजे भरपूर अशी फुलं वगैरे काढून घेतली. इतकं छान वातावरण होतं आणि इतका चांगला दिवस सुरू झाला होता सकाळपासनं. फुलं काढून ठेवली, ती डब्यामध्ये अशी स्टोअर करून ठेवली. त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायलो आणि त्याच्यानंतर असं काही अचानक 1-2 गोष्टी घडल्या ना, म्हणजे ध्यानी-मनी नसताना बघा अचानक एखादी गोष्ट घडते. म्हणजे आपला काही त्या गोष्टीशी संबंध पण नाही आणि मग आपला सगळा मूड आहे ना हाफ होऊन जातो. असंच सगळं माझं झालं होतं. म्हणजे कोणाशी घेणं ना देणं आणि डोक्याला आपल्या ताप असं सगळं झालं होतं. खूप अपसेट झाले होते मी आणि त्याच्यामुळेच मला असं कुठेतरी वाईट वाटत होतं आतून. खूप खूप असं वाईट वाटत होतं. चेहरा माझा साप असा उतरला होता. बघा चेहरा माझा बघा कसा झाला तो. मी काय केलं घरातलं काम करायला सुरुवात केली. म्हणजे जाऊ दे म्हटलं विचार करत राहिलं का आपल्याला जास्त त्रास होणार. ज्या माणसाने आपल्याला त्रास दिलेला आहे तो मात्र शांत आपल्या घरामध्ये बसलेला असतो आणि आपण मात्र डोक्याला ताण घेऊन की नाही आपल्या घरामध्ये असतो. तर एक थोडा वेळ मी बाहेर बसले बागेमध्ये. थोडंसं मला बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मग किचनच्या कामाला सुरुवात केली. आज जेवण बनवायची पण मला इच्छा नव्हती. रात्रीच्या वेळेस इथे खिचडी बनवलेली आहे. मसाला खिचडी इथे पटकन की नाही बनवून घेतलेली आहे साधीशी. कांदा, टोमॅटो आणि मसूर डाळ घालून आणि तांदूळ आणि त्यातच सगळे मसाले घातले, तिखट मसाला, हळद घातला आणि मिरची घातली. आता मला बोलताना पण त्या गोष्टी की नाही आठवत आहेत. इतका कालचा दिवस बेकार होता. अगदी नको झालं होतं. म्हणजे म्हणतात ना, की नको ती आपली माणसं आहेत ना नातेवाईक यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. इतर माणसं पत्करली पण ते नातेवाईक नको असं सगळं मला ना झालं होतं आणि हीच गोष्ट मी कुणालच्या मला खूप वेळा समजावून सांगते पण त्यांना त्या गोष्टी पटत नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यामुळे तो त्रास आहे ना, की मला होतो आणि तसंच काल की नाही झालं होतं. तर इथे सगळं आटपून झाल्यानंतर आवरून घेतलं आणि मग झोपायची तयारी. तर चला मग ताईनो व्हिडिओ आजचा